कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणारे उज्ज्वल निकम बनणार खासदार. राष्ट्रपतींकडून 4 जणांचे नामांकन. दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम खासदार बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे राज्यसभेसाठी नामांकन केलं आहे. निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रमुख प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचे नामांकन राज्यसभेसाठी केले गेले आहे. ही अधिसूचना शनिवारी गृह मंत्रालयाने काढली आहे. उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी अजमल कसाब विरोधात खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी जळगाव येथे झाला. त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर जळगावच्या SS मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. 26/11च्या हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं. त्यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी जोरदार युक्तिवाद केला, त्यामुळे कसाबला फाशी मिळाली. हर्षवर्धन श्रृंगला हे एक वरिष्ठ राजनयिक आहेत. ते 1984च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. 35 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी नवी दिल्लीसह अनेक परदेशात महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. मीनाक्षी जैन या इतिहासाच्या सुप्रसिद्ध प्राध्यापक आहेत, तर सदानंदन मास्टर हे बऱ्याच काळापासून शिक्षण आणि समाजसेवेशी जोडले आहेत. ते स्वतः केरळमध्ये राजकीय हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष JD नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण, या देशाच्या करता, ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती महोदयांनी केलं, त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे देखील व्यक्तिशः आभारी आहे. आणि निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे, महाराष्ट्रातील मराठी जनतेचे, इतर भाषिकांचे, सगळ्यांचे शुभाशीर्वाद मला मिळतील यात मला शंका नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.